छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या कामामध्ये अधिकारी कर्मचारी गैरहजर। गंगापूरमध्ये आता तब्बल 119 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल। गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये कारवाई। रत्नागिरी तालुक्यातल्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचा निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांच्याकडून आढावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमध्ये ठेवलेल्या ईव्हीएमसाठी चोख बंदोबस्त। लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागा आणि पंचायत समितीच्या 118 जागांसाठी उद्या मतमोजणी। जिल्ह्यातल्या प्रत्येक स्ट्रॉंग रूम बाहेर मोठा बंदोबस्त। करमाळ्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे आता ईव्हीएम तहसील कार्यालयाच्या परिसरातील गोदामात ठेवले। ईव्हीएम सुरक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। ईव्हीएम मशीनवरती आता 16 सीसीटीव्हींची नजर। पनवेल तालुक्यातल्या अतिदुर्गम माची प्रबळगड परिसरामध्ये डोंगरदऱ्या पार करत मतदान प्रक्रिया यशस्वी। अवघड भौगोलिक परिस्थितीतही कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र गाठलं। धुळ्यात महापौर कार्यालयाच्या दुरुस्तीचं काम सुरू। महापौर मायादेवी परदेशी उद्या पदभार स्वीकारणार। कार्यालयातील दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात। 15व्या वित्त आयोगाचा निधी थांबला, त्यामुळे नंदुरबार पालिकेवरती आर्थिक संकट ओढावलं। कर्मचाऱ्यांच्या पगारांसह विकास कामं रखडली। घनकचरा आणि नालेसफाई कामांवरतीही याचा मोठा परिणाम झाला। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातल्या तळेगाव या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई। महिलांचा ग्रामपंचायतीवरती हंडा मोर्चा। 2 दिवसांमध्ये पाणी सुरू करण्याचे ग्रामपंचायत प्रशासनाचे हा आश्वासन। मुक्ताईनगरच्या बोदवडमध्ये पाणी पुरवठा करण्यासंदर्भात बैठक संपन्न। आमदार चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। येणाऱ्या काळात सुरळीत आणि पाण्याची टंचाई भासू नये यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश। अमरावती जिल्ह्यातील आता 56 जलप्रकल्पांमध्ये सध्या 79.66% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध। ऊर्ध्ववर्धा प्रकल्पामध्ये 70.61% पाणीसाठा शिल्लक। 42 लघु प्रकल्पांमध्ये केवळ 48.99% पाणी उरलं। पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस न झाल्यास उन्हाळ्यामध्ये टंचाईची दाट शक्यता। नाशिकच्या निफाडमध्ये कातवा नदीला जलपर्णीचा विळखा। या जलपर्णीमुळे नांदूर मधमेश्वर धरणाचे पाणी प्रदूषित होण्याची भीती। नागरिकांचा संताप। तातडीने स्वच्छता करण्याची मागणी। भंडारा जिल्हा राईस मिलर्स असोसिएशनकडून विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धान खरेदीस गती देण्यासाठी आता राईस मिलर्सच्या समस्या तात्काळ सोडवा। राईस मिलर्स असोसिएशनची ही मागणी। जळगावची केळी मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूरमध्ये समाधानकारक भाव मिळत असल्यानं मध्य प्रदेशमध्ये केळीची मागणी वाढली। शेतकऱ्यांना दिलासा। रावेरसह यावल, मुक्ताईनगर, जामनेरमधून केळीची मोठ्या प्रमाणात आवक। वाशिममध्ये चिया पिकाच्या दरामध्ये घसरण झाली, तर वाशिम या ठिकाणच्या बाजार समितीमध्ये रब्बी हंगामातील चिया पिकाला 18,300 रुपयांचा खाली, तर पिकाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त। गोंदिया या ठिकाणच्या बोणगाव परिसरामध्ये तणनाशकामुळे मका पिकाचं नुकसान झालं। प्रशासनाकडून 21 शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे। अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांसह तक्रारही दाखल। जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे आता गोंदिया जिल्ह्यामध्ये 110 कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा। 23 डिसेंबरपर्यंत धान विक्री केलेल्यांचा समावेश। पुन्हा उद्दिष्ट वाढण्याची प्रतीक्षा। मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेची धडक लागून मासेमारी नौकेचं नुकसान झालं। सिंधुदुर्गातील वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यावरील ही घटना। घटनेत 2 मच्छीमार जखमी। जाब विचारण्यासाठी मिरकरवाडा या ठिकाणच्या मच्छीमारांनी मत्स्य आयुक्त कार्यालय गाठलं। नागपूरच्या टिमके पाचपावली परिसरातील कॅसिनो जुगार अड्ड्यांवरती पोलिसांच्या छापा, तर 3घांना जुगार खेळताना रंगेहात अटक। 17 कॅसिनो यंत्र, रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक साहित्यही जप्त। गोंदियाच्या तिरोडा शहरात लग्नाचा आमिष देत महिलेचं शारीरिक शोषण। प्रेमसंबंधाच्या नावाखाली विश्वासघात करत 7.5 लाखांची फसवणूक। पोलिसात आरोपीवरती गुन्हा दाखल। दुसऱ्या मुलीशी लग्न करत संपर्क तोडल्याचंही समोर। चंद्रपूर शहरात तब्बल 17 लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास। वडगाव वॉर्डातील चिंतामणी रेसिडेन्सी भागातली ही घटना। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। 4 चोरट्यांनी चोरी केल्याचं समोर। पुरंदर सायकल क्लबच्या सायकलपटूंची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनोखी श्रद्धांजली, तर सायकलपटूंनी पुरंदर ते बारामती सायकल राईड करत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। चांदवड या ठिकाणी नमोकार तीर्थ कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलही उपस्थित। फडणवीस आणि पटेल यांनी सोबत घेतलं दर्शन। तिकडे अकोला शहरामध्ये संत गजानन महाराजांचा 148वा प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा, तर शहरातील विविध भागांमध्ये महाप्रसादाचं आयोजन। पालखी सोहळ्याला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दीही। मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोडामध्ये गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन। पालखी सोहळ्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभागही नोंदवला।
नागपुरातल्या संत गजानन महाराज मंदिरामध्ये भक्तांची गर्दी, शहरात ठिकठिकाणी प्रकट दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन, संत गजानन महाराजांच्या मंदिराला विद्युत रोषणाई। वाशिममध्ये गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दिंड्या, पालख्या, भजन कीर्तनासह महाप्रसादाचं आयोजन, दिंड्यांमध्ये महिलांसह तरुणांचा मोठ्या संख्येनं सहभाग। गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये उत्साहाचं वातावरण, कोल्हे लेआउटमधील संत गजानन महाराज मंदिराच्या वतीने भव्य पालखी काढण्यात आली। यावेळेस गणगण गणातपोतेच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमला। भराडी देवीच्या यात्रेसाठी संपूर्ण आंगणेवाडी सजली। सोमवारी पहाटे 3 वाजेपासून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं केलं जाणार। आंगणेवाडीमध्ये भाविक मोठ्या संख्येने जमण्यास सुरुवात। विठ्ठल मंदिरातील परिवार देवतांच्या मूर्तीची पुनर्स्थापना, जतन आणि संवर्धनाच्या कामानंतर मंदिरातील मूर्ती पुन्हा एकदा नव्यानं स्थापित। धार्मिक विधीने स्थापना, परिवार देवता भक्तांसाठी दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या। बीडच्या परळीमध्ये महाशिवरात्री निमित्त वैद्यनाथ देवस्थान देवल कमिटी आणि प्रशासनाकडून जय्यत तयारी, तर वैद्यनाथ मंदिराच्या उत्तर बाजूस भव्य मंडप उभारला जाणार। वैद्यनाथाची पारंपरिक पालखी देखील काढली जाणार। भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये बंद असेल। विकास कामांसाठी भीमाशंकर मंदिर 3 महिने बंद। महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये मंदिर सुरू ठेवलं जाणार होतं, मात्र भाविकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय मागे घेण्यात आला। बीडच्या आष्टीमधील हजरत फतेशाह बुखारी उरूस यात्रेला प्रारंभ, दर्ग्यामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। हजरत फतेशाह बुखारी दर्ग्याला आकर्षक अशी विद्युत रोषणाई। आज संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन सोहळा। शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। संत गजानन महाराजांच्या समाधी मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई। नांदेड शहरात विश्वशांतीच्या उद्देशानं शहरात 108 अग्निकुंडांद्वारे भव्य महायज्ञाचं आयोजन। शिवमहापुराण कथेसाठी राज्यभरातून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये तरुणीनं संत गजानन महाराजांची रांगोळी साकारली। 10 तासांमध्ये तब्बल 40 स्क्वेअर फूटमध्ये तरुणीनं रांगोळी काढली। रांगोळी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी। वर्ध्याच्या पुलगावमध्ये आमदार श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन। शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग। पालकमंत्री पंकज भोयर, आमदार राजेश बकाने, अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेता देवदत्त रागे या सर्वांची उपस्थिती। वाशिममध्ये कुतूहल विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन। संकटकालीन परिस्थितीमध्ये रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी 20,000 विद्यार्थ्यांना CPR प्रशिक्षण। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि विज्ञान भरतीच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं करण्यात आलं आयोजन। वाशिममधल्या नगर परिषदेमध्ये प्रशासक राजनंतर अखेर लोकनियुक्त कारभार सुरू। नगर परिषदेला दर महिन्याला सुमारे 4 ते 4.5 कोटी रुपयांचा खर्च, 4 कोटींची थकबाकी असल्याची माहिती। कारभार सुरळीत चालवताना लोकप्रतिनिधींची कसरत। वाशिमच्या कोंडोलीमध्ये अरुणावती नदीवरील बंधारा बांधण्याचं काम रखडलं। संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांचे हाल। संबंधित विभागानं तातडीने लक्ष देऊन काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावरती महिलांना दागिने काढायला लावल्याचा प्रकार। दागिने काढल्याशिवाय परीक्षेला जाता येणार नाही अशा सूचना। नातेवाईकांनी मात्र यावर घेतला आक्षेप। छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांचा पासपोर्ट काढण्यासाठी कल वाढला। गेल्या 3 वर्षांमध्ये 68,000 तर गेल्या 1 वर्षात 25,000 नागरिकांनी पासपोर्ट काढला।